संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आपण निघालेलो आहोत कोकणामध्ये. आता माझ्या मनामध्ये प्रश्न हा पडला आहे की कुठून जाऊ, म्हणजे मुंबई गोवा हायवेने जाऊ, पेनवटखळ मार्गे तुम्हाला गोवा हायवेची कंडिशन दाखवू का खोपोली पाली मार्गाने जाऊ. तर मुंबई गोवा हायवेची कंडिशन दाखवायची खूप इच्छा आहे, पण आता 5:15 वाजले तर जाता जाता मला अंधार होईल त्या हायवेने. तर बघू कसं जमतं ते. व्हिडिओ चालू ठेवा, आपण मोठं व्लॉगिंग करणारच आहोत. आणि जर मी मुंबई गोवा हायवेने जातो आहे पनवेलपर्यंत, माझा मूड जर स्विच झाला ॲज पर टाईम आणि ट्रॅफिक, तर आपण नक्की मुंबई गोवा हायवे तुम्हाला दाखवू की आता काय कंडिशन आहे. आता सध्या मी आहे भांडुपला आणि ट्रॅफिक तर लागलेलीच आहे मला सगळीकडे. मुंबईमध्ये काम चालू आहे, खोदकाम वगैरे, मेट्रोची कामं जोरात चालू आहेत. त्यामुळे सध्या अजून 1-2 वर्ष तरी हे ट्रॅफिकचा त्रास असणारच आहे. आणि गाडीची टाकी तर फुल केलेली आहे आपण. गाडीमध्ये टाईम दाखवतो आहे 4. मी चाललो आहे पोलादपूरला. बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे. थोडा आवाज वेगळा वाटू शकतो कारण सर्दी झाले भयंकर, पण तरी पण उद्या जरा अर्जंट कामं आहेत त्यामुळे कोकणात जायचंच आहे. तर चला आता आपण भेटू डायरेक्ट पळासप्याला. तर आता आपण पोचलेलो आहोत पळासप्याला आणि 6:20 झालेत, 6:25 झालेत ॲक्च्युली. तर मी नाही घेत आहे मुंबई गोवा हायवे. एकतर आज डॉमिनर आणले, पल्सर 220 आणली असती तरी एकदा विचार केला असता. मी परत तुम्हाला एकदा टाईम दाखवतो. हा बघा 6:20 झालेत. त्यामुळे मी सरळ फ्लायओव्हर घेतला. मी ॲक्च्युली आलो पनवेल बायपासने, जो उरणचा हायवे आहे तो, आणि इकडे येऊन माइंड स्विच केलं आहे मी की मला नाही जायचं आहे मुंबई गोवा हायवेने, ओल्ड हायवेने. तर आता आपण इथून पाली खोपोली मार्गे वाखनला बाहेर पडू, कारण पुढून निजामपूर मार्गे जाऊ शकतो, पण मला अंधार होईल आणि पूर्ण सुमसान असेल. आणि एकटा आहे मी, सोलो राईड, त्यामुळे नाही मला जायचं आहे तिथून. तर आता आपण हा प्रवास कंटिन्यू ठेवूया आणि हा व्हिडिओ मोटो व्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करा. माझा हा प्रवास आपण गप्पा मारत जाऊया आता पोलादपूरपर्यंत. बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे आपण ते. तर आता आपण लागलेलो आहोत ओल्ड पुणे हायवेला, म्हणजेच NH4. हा आता आपल्याला घेऊन जाईल खोपोलीकडे. हा लागला आपल्याला खालापूरचा पहिला टोल. आणि मुंबईवरून निघाल्यापासून ट्रॅफिकच लागलेली सगळी, कंटाळा आला त्या ट्रॅफिकमध्ये. आणि आता कुठे क्लायमेट प्लेझंट झालं आहे, क्लायमेट हळूहळू गरम होत चाललं आहे मुंबईमध्ये पण आणि सगळीकडे. त्यामुळे दुपारी निघायची बिलकुल इच्छा नव्हती. आताच जरा इकडे प्लेझंट क्लायमेट भेटेल. हा जो पॅच आहे ना, हा सिरियसली पहिल्यापासून आम्हाला एवढा आवडतो, म्हणजे जेव्हा मी रायडिंग स्टार्ट केली तेव्हापासून, आणि आत्ताही हा तसाच आहे. आणि तीच मजा येते इकडे रायडिंग करायला. फक्त डायव्हर्जन्समध्ये भरपूर आहेत, तेच सांभाळायला लागतात, पण ऑलमोस्ट या हायवेची सवय झाली आणि खरंच राईड करायला वेगळी मजा येते या हायवेला. तर आता आपल्याला पुढून उजवीकडे जायचं आहे, मग आपण घेऊ पाली रोड, खोपोली पाली मार्गे आपण जाऊ आतमध्ये. कुणाला असं सोलो राईड करायला आवडतं, म्हणजे मी मॅक्सिमम कधी सोलो राईड केल्या नाहीत, पण आता मी करतो, कामासाठी करतो. मला एवढं सोलो राईड्स आवडत नाही. मला बरोबर कोण असलं तर जास्त बरं वाटतं. ॲटलिस्ट ग्रुप तरी, सगळ्या बाईक्स असतील, एक जण चालवत असलं तरी हरकत नाही, पण सगळेजण एकत्र असते ना तर मजा येते. आयुष्यामध्ये एकटं राहण्याची थिअरी मला नाही कळली कधी, आणि ते मला नको आहे. पण ज्यांना आवडत असेल त्यांच्या वेगळ्या मेंटॅलिटी असतील. अजून आपण NH4लाच आहोत आणि अंधार झालेला आहे. आणि तुम्हाला दिसत असेल मी ब्लिंकर्स चालू ठेवलेत. आता ह्याच्यावर भरपूर मतभेद आहेत, पण बायकर्सना आवडतं हे चालू ठेवायला. हो, तुम्ही असं एकदम कंटिन्यू हायवेला असाल ना, मोठ्या हायवेला, तेव्हा चालू ठेवा, म्हणजे दुसऱ्या गाड्यांना तुम्हाला ट्रेस करायला इझी होतं. स्पेशली जेव्हा तुम्ही सोलो राईड करताय आणि हाय स्पीडला राईड करताय, तर लांबून ह्या ब्लिंकर्समुळे तुम्ही इझिली ट्रेस होता.
त्यामुळे हे एक सेफ्टी फीचर आहे. हे ब्लिंकर्स आहेत. दिस इज नॉट हजार्ड्स. तर हे हजार्ड लाईट बिलकुलच नाही आहेत. आता मी खालापूरचा राईड घेतला आहे. पुढून पण एक रस्ता आहे जो खंडाळ्याला म्हणजे खोपोली पासून राईट आहे आणि तिथून आपण खंडाळा कंटिन्यू करतो, पण ते थोडं लांब वाटतं मला. हा शॉर्टकट वाटतो. तर इथून सरळ जाऊन एक मधून लेफ्ट पण आहे, पण तो मला एवढा माहीत नाही रस्ता. तो कोणत्या कंपनीच्या बाजूने घेऊन जातो. आणि मी चाललो आहे तर पुढे येऊन जाऊन मग ते रेडबुलच्या सोसायटी आहेत. रेडबुल्सच्या आहेत त्या इंडिया बुल्सच्या सोसायटीज आहेत ना, त्याच्या पुढून युटर्न घेऊन मग हा आपल्याला घेऊन जातो इमॅजिकाकडे. तर मी तो वाला रस्ता घेतो आहे. आणि हा इथून आपल्याला पुणे एक्सप्रेस हायवेला पण घेऊन जातो मधून. हा पण रस्ता चांगला आहे. खोपोली पाली रोड सुरू झालेला आहे आणि जो गारवा वाढला आहे ना हवेमध्ये, जबरदस्त. एक तर मी स्वेट टी शर्ट घालून निघालो कारण दुपारी गरम होईल, आणि आता त्याचा उलटा परिणाम होतो आहे. आता गार लागतं आहे. आणि जॅकेटच्या आतमध्ये पण लेयर्स नाही घातल्यात रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये, त्यामुळे डायरेक्ट हवा पास होते. पण ठीक आहे, बेअरेबल आहे, एवढी थंडी नाही आहे. आणि आजूबाजूची लोक कामावरून घरी चाललेत. इकडे जे गाव आहेत वसलेले, त्यांना खोपोलीला जॉब्स वगैरे असतील. आणि आय थिंक इमॅजिकाला पण भरपूर वेकेन्सीज असतील त्यांना, त्यामुळे इमॅजिकाने एम्प्लॉयमेंट बऱ्यापैकी दिली असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना वेगवेगळ्या पोझिशन्सला. त्यांचा सगळ्यांचा आता घराकडचा प्रवास सुरू झाला आहे आणि आपला पोलादपूरचा प्रवास. तरी नशीब आता ह्या हायवेला बऱ्यापैकी रहदारी असते, नाहीतर पहिला हायवे असा सुमसान असायचा. पावणे 8, 7:45 झालेत. आपण पोचलेलो आहोत पालीला. आता पाली क्रॉस करून आपण आता निघतोय वाकणकडे, टुवर्ड्स वाकण. हा पण रस्ता खूप चांगला झाला आहे, त्यामुळे आपण हाच प्रेफर करू, कारण तो रस्ता थोडा सुमसान आहे. आणि कसं आहे, ह्यावेळी सरपटणारे प्राणी जास्त असतात त्या रस्त्याला, त्यामुळे तो अवॉइड करतो आहे मी बाईकवर. आणि काय उगाचच ब्रेकडाऊन वगैरे झालं तर मदत पण लवकर भेटणार नाही. तिकडे खूप कमी ट्रॅफिक असते, त्यामुळे आता आपण हा प्रेफर करू. आणि वाकण ते कोलाडपर्यंत रस्ता खराब भेटेल आपल्याला, पण तेवढा मॅनेज करता येईल. आणि क्लायमेट अजूनही थंड आहे मस्त. कित्येक जण अप्पर मारून चालवत आहेत. काचेवर मच्छर एवढे मेले की स्मशानभूमी तयार झाले त्यांचे. पण ते मला NH4ला भेटले जास्त. आता इकडे काच वरती करून चालवतोय, पण त्याच्यामुळे असं होतंय की पूर्ण गार हवा हेल्मेटच्या आतमध्ये जाते आणि त्यात आपल्याला ऑलरेडी सर्दी झालेली आहे. तर कुठेतरी आता थांबेल थोड्या वेळात, मी चहा पिईल, मस्त चहा किंवा कॉफी, आणि हेल्मेटची काच साफ करून घेईल. हा इकडे तर अजून गारवा आहे. समोरून भरपूर जण येत आहेत अप्पर मारून. आपण आता सध्या डिप्परमध्ये आहोत आणि मला पुढे कंपनी आहे ग्रँड हायटेकची. ती पण MS03च आहे, मुंबईची गाडी आहे. कोकणातच चालले ती पण, आणि चांगल्या स्पीडमध्ये चालले, तर तिला फॉलो करू शकतो मी. असं करायचं म्हणजे कोण अशी कंपनी भेटली ना तर बरं असतं, मग तुम्हाला एक आधार असतो. आणि चांगली स्पीड आहे त्याची. हो बाबा, एवढी थंडी इकडे जास्त थंडी आहे ॲज कम्पेअर टू मागचे जे पॅच गेले त्याच्यापेक्षा. वाकणच्या जवळ पोचतोय आपण. बाजूला डावीकडे नदी आहे आणि हेडफोनमध्ये श्रीरामांची भक्तिगीता ऐकतोय मी आता. तर एक कथा पण आता कंप्लीट झाली. आता मी जंगलातून चाललोय, म्हणजे हे आहे वन. तर 14 वर्ष श्रीरामांनी श्री लक्ष्मणांनी आणि सीतामातेने कशी काय कापली असतील 14 वर्ष त्या काळात जंगलामध्ये. आताच बघा, आपल्याला जंगल बघितलं तर एक रात्रीची दुनिया ही वेगळीच वाटते ना.
दिवसाला हाच निसर्ग किती सुंदर वाटतो, बघावा असं वाटतो, आणि रात्रीचा हाच निसर्ग किती भयान वाटतो. काच खाली गेली ना की अप्परवाल्यांचा खूप त्रास होतोय. वरती असली तर काय एवढं वाटत नाही, पण खाली गेली की त्याच्यामध्ये कव्स आहेत. एक वळण चुकलं डायरेक्ट रस्त्याच्या बाहेर, त्यामुळे रात्री चालवताना खूप सांभाळून चालवायला लागतं. आणि आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत वाकणला. जो तिकडे दिसतो आपल्याला तो आहे मुंबई गोवा हायवे. तर पालीच्या गणपतीपासून आता रस्ता एवढा सुसाट झाला आहे ना की तुम्ही वाकणला मला वाटतं हार्डली 10 मिनटामध्ये पोचता. त्यामुळे इकडून गोवा हायवे लवकर कॅच होतो. जर ॲटलिस्ट इथून जरी गोवा हायवे पुढे चांगला झाला ना तरी पण आपला प्रवास थोडा अजून फास्ट होईल. कारण मागून तर घाणेरडा आहेच वडखळ ते इंदापूरपर्यंत, आणि इथून बघा आता काय अवस्था. हे धुळीचं साम्राज्य सुरू झालेलं आहे. यो हे बघा, आता आपण रोडवरून ऑफ रोडिंगला आलो आहे आणि हे बघा महाशय डबल लाईन करून. हे भगवान काय आहे, म्हणजे हा नॅशनल हायवे आहे. आणि हा किती महिने झाले हा असाच आहे, काय कळत नाही बाबा. दिसतोय का तुम्हाला? बघा हेल्मेटची काच खाली असून पण माती गेलेली आहे तोंडात. पुढे बघा, बापरे, यो म्हणजे एवढं सुसाट आलोय ना आपण. आता इथं येऊन झालं कल्याण. धूळ माती आता जॅकेटवर घेऊन जाणार आहोत आणि बॅगवर. बॅगचे वरचे कवर पण आणायचे विसरलो. हे बघा शी, कोकणाच्या नशिबालाच लागलेला असा हायवे. चला, एक गोष्ट तर बरी वाटली की वाकणचा जो तो घाणेरडा पॅच भेटलेला त्याच्यानंतर सिमेंट हायवे सुरू झाला आहे आणि कंटिन्यू आहे. आता हा कुठपर्यंत आहे काय माहिती. आता पुढे तो एक छोटा घाट लागतो तो येईल आणि त्याच्या पुढे मग कोलाडला तर आपल्याला माहीतच आहे, कोलाडला काय अजून झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर इंदापूरला पण काय झालं नाही आहे, माणगावला पण काय झालं नाही आहे. मग त्याच्यानंतर जे वीर रेल्वे स्थानक आहे त्याच्यानंतर मग सुसाट हायवे आहे. तिथपर्यंत डायव्हर्शन भेटणारच आहे. पण नशीब हा हायवे तरी बरा झाला आहे, कारण हा खूप घाणेरडा होता. तर सिमेंट पॅच इथला वन वे तरी रेडी झाला आहे, तिकडचा काय अंदाज नाही. अरे अरे, व्हॉट आर यू डुईंग. तर तो घाट रस्ता आहे मध्ये जो लागतो तोही सिमेंटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. एकच रस्ते 10-10 वेळा बनून फायनली हा मला वाटतं मजबूत झाला आहे आता हा रस्ता. तर ही पण एक गुड न्यूज आहे, कारण मी गेल्या वेळी आलेलो तेव्हा नव्हता हा रस्ता, तिकडून गेलेलो मी. तर आता हाही रस्ता सुरू झाला आहे. बनवा रे बाबांनो, लवकर बनवा, म्हणजे आम्हालाही गाड्या चालवायला जरा बरा वाटेल. आता काय लाईन लेवल तर नाहीच आहे सिमेंटच्या रस्त्याला, पण तरी सिमेंटचा रस्ता वापरायला भेटतो आहे इथपर्यंत. याच्या पुढे खड्डे आहेत, तर मध्येच असे डायव्हर्शन येतात. ते टू व्हीलर राहण्यासाठी किती रिस्की आहे. डायरेक्ट टांगा पलटीवाला हिसाब आहे. आणि एकतर असं होतं ना की चांगला रस्ता आल्यानंतर अचानक खराब रस्ता आला ना की मग ते जास्त रिस्की ठरतं. खराबच रस्ता आहे तर आपण स्पीड पण तशी असते, ब्रेकवर कंट्रोल पण तसा असतो. पण चांगला रस्ता आहे आणि अचानकच खड्डा आला, काय आलं, असा बंप आला मोठा, तर मग ते खूप रिस्की होतं. तर 8:05 झालेत आणि मस्त आपण चहाच्या टपरीवर थांबलो आहे हायवेच्या बाजूला. तर सिमेंट रोड चांगला आहे, बऱ्यापैकी बनवला आहे आणि अजून काय थकायला झालं नाही, कंबर वगैरे व्यवस्थित आहे. आणि थोड्याच पुढे आता आपल्याला कोलाड लागेल. तर आता मस्त गरमागरम चहा पिऊया
किंवा कॉफी विचारतो काकांना आहे का, आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर आता आपण मस्तपैकी चहा आणि एक रेडी पॉपकॉर्न खाऊन निघत आहोत. धूळ माती तर खूप होती इथे, पण नशीब इथपर्यंत ओढत नव्हती. तर आता आपल्याला पुढे लागेल कोलाड, आणि उजवीकडे पूर्ण नारळाची वाडी आहे, कोकोनट ट्रीस फार्म. आणि एक आहे, मला जेव्हा पण सर्दी असते, हे बघा हेल्मेटची काच साफ करायची विसरलो, ठीक आहे, हा गार गार गार. जेव्हा पण मला सर्दी असते आणि मी बाईक राईड करतो, माझी सर्दी जाते. सकाळपासून जी अवस्था होती माझी, सर्दीने हालत खराब झालेली, घरामध्ये बाम लावून लिटरली झोपायचं मन करत होतं. प्लॅनिंग होतं दुपारी निघायचा 3 वाजता, तुम्हाला मुंबई गोवा हायवे दाखवायचा होता. आणि ही नव्हतं आणणार, माझ्याकडे एक डिस्कवर होती 110 cc, ती घेऊन येणार होतो. पण नंतर सर्दीमुळे मग आराम करत बसलो आणि विचार केला ऊन खाली झाल्यानंतर निघेल, त्यामुळे मग डॉमिनर घेऊन निघालो. मला नको, आता डॉमिनर घेऊन जाऊया, कारण ज्या गाडीवर विश्वास असतो ना आपल्याला, त्या गाडीवर सोलो राईड करायला काय वाटत नाही. आणि हिची हेडलाईट्स वगैरे सगळ्या पॉवरफुल आहेत ना, त्यामुळे. बघा आता पण सिमेंट रोडच आहे. अरे बापरे, हे बघा, हे बघा, ह्याची भीती वाटते, ह्याची. नशीब जास्त काय नव्हतं, मला वाटलं मोठा खड्डा आहे की काय. आणि हे असे अप्पर मारून येतात ना, खूप त्रास होतो. ॲटलिस्ट अशी पास दिल्यानंतर तरी रिॲक्ट करायला पाहिजे ना लोकांनी. तो तर डिपरमध्येच आहे बघा. ट्रकवाले पण रिॲक्ट करत नाहीत, काय काय नालायक असतात, काय काय व्यवस्थित रिॲक्ट करतात. इथे पण एक होता स्टॉल. आपण कोलाड वगैरे सगळं क्रॉस करून आता चाललेलो आहोत इंदापूरच्या दिशेला. हा, आणि रस्ता ठीक आहे. आता परत सिमेंट पॅच चालू झालं आहे मध्ये मध्ये, आणि बाबा खूप थंडी आहे. पण ही मजा असते बाईकवर, ॲक्च्युअल नेचर तुम्ही एन्जॉय करत असता ओपन एअरमध्ये. म्हणजे जे बाहेर आहे ना, हे तुम्हाला फील करायला भेटतंय. कारमध्ये काय आपल्या काचा चढवल्या आणि टेम्परेचर सेट केलं आणि बसलं AC मध्ये. पण बाईकमध्ये जे येते ते फेस करायला लागतं. ही तर थंडी काहीच नाही आहे. आमच्या भरपूर अशा राईड्स आहेत ज्याच्यामध्ये आतमध्ये 3 लेयर्स प्लस काय बोलतात त्याला, हां, थर्मल घालून वगैरे सगळं करून, तरी पण म्हणजे एकदम, तरी पण हालत खराब झालेली थंडीने. आणि हात वगैरे एकदम थंड फ्रीजरमध्ये टाकल्यासारखे झालेले. आता तेवढी थंडी नाही आहे, तरी आहे. मी जर टी शर्ट घातलं असतं ना थोडं जाडं आतमध्ये, तर नसती लागली. पण ठीक आहे, आता थंडी राहिलेच किती दिवस ना, तर आता ही पण एन्जॉय करूया. नंतर गरम्यानंतर तर आपण हिला मिस करू ना. आजपर्यंत मी माझ्या डॉमिनरला कधीही ऑक्सिलरी लाईट्स लावून नाही घेतल्यात, कारण मला हिची जी स्टॉक लाईट आहे हीच एवढी पॉवरफुल वाटते ना की ऑक्स लाईटची गरजच पडत नाही. बघा ना, हा पण ठीक आहे, फॉग वगैरेला ज्या वेगळ्या ऑक्सलाईट असतात त्या कामाला येतात, आणि एक्स्ट्रा ऑक्सलाईट असल्या तर काय त्याच्यानी फरक तर नाही पडत. पण पर्सनली मला डॉमिनरला ऑक्सलाईटची गरज वाटली नाही आजपर्यंत. एवढ्या राईड्स केल्या आम्ही, खूप आहे, इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. म्हणजे ह्याच लाईट जर अप्परला ठेवली तर समोरच्याला त्रास होतो. हे बघा, काय मत आहे तुमचं? प्लीज कमेंट. व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करत नाही अशाच जाता, कमेंट तरी करा, लाईक तरी करा आणि सबस्क्राईब करत जा. काय जरा आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो ना अजून व्हिडिओज बनवायला, अजून तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन यायला, अशा गप्पा मारायला. एकटा प्रवास करत असलो की तुम्हीच असता गप्पा मारायला आमच्याबरोबर, मीच काय, अजून असे मोठे ब्लॉगर्स आहेत. बघा
अजून एक रायडर चालले आहेत. सॅडल बॅग आहेत पण रायडिंग जॅकेट नाही आहे. ठीक आहे, सगळेच रायडिंग जॅकेट घेत नाहीत. MS-04ची बुलेट आहे ती, आपला बाजूवालाच आहे. चला आता स्पीड वाढूया. तर आपण आलेलो आहोत इंदापूरला. हे आहे इंदापूर मार्केट. आणि जेव्हा नवीन गोवा हायवे होईल तेव्हा हे सगळं स्किप होणार आहे आपल्याला. आपण बाहेरून जाणार आहोत इंदापूर आणि माणगावच्या. तर हा जुना गोवा हायवे. मला हे कळत नाही इथे ही जी लोकल माणसं आहेत ते कधीही नोट करा तुम्ही, यांच्या टेलेट्स कधीच चालू नसतात, कधीच. आणि हे लोक नॅशनल हायवेला बाईक चालवत असतात. म्हणजे यांच्यासाठी रिस्की आहे की आपल्यासाठी रिस्की आहे हेच कळत नाही. तर हा आलेला आहे इंदापूरच्या पुढचा CNG पंप. जर मी आज कार घेऊन आलो असतो तर मला इथे हॉल्ट घ्यायला लागला असता इथून CNG वरून पुढे जायला. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, आता महाडलाही CNG येतो आहे, CNG पंप. आणि पोलादपूरच्या पहिलं जे हे लागतं लोहारमाळ, शेलार धाबा, शेलार हॉटेल, तिथेही CNG पंप येतो आहे. तर 2 CNG पंप अजून येणार आहेत इंदापूरच्या नंतर टुवर्ड्स गोवा. चला आता रस्ता सुसाट आहे. रात्रीच्या वेळी ही स्पीड. डॉमिनर चालवायची हीच मजा आहे आणि ही वेगळीच मजा आहे. आता मला हा रस्ता माहीत आहे म्हणून मी एवढी पळवतोय, कारण हा रस्ता चांगला आहे आणि इकडे लोकवस्ती नाही आहे, त्यामुळे क्रॉसिंग वगैरेची भीती नाही आहे. डॉग्स आणि कॅट्स पण तिकडेच क्रॉस असतात जास्त करून जिकडे लोकवस्ती असते. पण रात्रीच्या वेळी एवढी गाडी पळवणं बरोबर नाही, योग्य नाही. त्यामुळे आता आपण थंड होऊया आणि हळूहळू जाऊया. तर आता आपण पोचलेलो आहोत माणगावला. आणि पालीच्या गणपतीच्या मागून जर निजामपूर मार्गे आपण आलो असतो तर आपण इकडे बाहेर पडलो असतो. पण तो खूप एक तर लेंदी वाटतो, रूट छोटा आहे, प्लस रात्रीच्या वेळी सेफ नाही आहे आणि एकट्याने तर प्रवास करूच नाही. एकदम सुमसान असतं तिकडे आणि तो तुम्हाला इथे बाहेर काढतो. तर मी सजेस्ट करेल की जर तुम्ही खोपोली पालीनी येताय ना तर वाकणला बाहेर पडा आणि तिकडून या, चांगला झाला रस्ता. बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर झालं आहे आपलं. त्याच्यामध्ये फक्त एकच हॉल्ट घेतला आहे, चहा आणि पॉपकॉर्नचा. क्लायमेट अजून प्लेझंट आहे. म्हणजे रायडिंग करायचं क्लायमेट हे म्हणजे थंडीचंच क्लायमेट असतं मॅक्सिमम, कारण रायडर्सना हेच क्लायमेट आवडतं. आता माझ्या मित्रांची तामिनी घाटची राईड प्लॅन होती, पण मला अर्जंट काम आलं त्यामुळे मी निघालो. तरी मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही दापोली वगैरेला या, आपण तिकडे भेटू. आणि माणगावला पण पूर्ण बायपास जाणार आहे, म्हणजे हा पूर्ण हायवे स्किप होणार आहे जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण होईल. टोल पण मोजायला लागणार आहे तुम्हाला. पोलादपूरला पहिला टोल नाका लागणार आहे तुम्हाला मुंबई गोवा हायवेला. तर आता आपण माणगावच्या पुढे लोणेरेला पोचलेलो आहोत आणि इथेही बऱ्यापैकी मागेपर्यंत सिमेंटचं काम झालं आहे आणि इथे होणार आहे फ्लायओव्हर. तर फ्लायओव्हरला व्हायला टाईम लागेल, पण इथेही काम चालू आहे. हे बघा, वर्क इन प्रोग्रेस आहे, असं नाही की काहीच नाही, चालू आहे काम. यांच्या गाड्यांना आरचे नाहीत, काय नाही. गाडी मागे येते का बघायला पूर्ण 180 डिग्री मान मागे फिरायला लागते. हा सर्व्हिस रोड होणार आहे आणि बाजूने जाणार आहे फ्लायओव्हर. हे बघा, पिल्लर्स रेडी झाले त्या साईडला.
तर आता आपण क्रॉस करत आहोत वीर रेल्वे स्थानक. उजवीकडे आहे ते वीर रेल्वे स्टेशन आहे आणि थोड्याच वेळात आपण पुढे पोचू महाडकडे. रायगड किल्ला, रायगड किल्ल्याचं जे जंक्शन आहे तिथे. आणि इकडे थंडी वाढत चालले आणि ह्याच्यापेक्षा जास्त थंडी मला लागणार आहे आता पोलादपूरला, कारण पोलादपूरला जबरदस्त थंडी असते. आणि वीर रेल्वे स्थानकाच्या इथून जो रस्ता चालू होतो ना, हा मग सुसाट आहे. पण आता आय थिंक काहीतरी लेफ्ट लेनला काम चालू आहे, त्यामुळे उजव्या लेनला ट्रॅफिक डायव्हर्ट केलेली आहे. आणि मला लागतंय गार, त्याच्यामुळे गाडीची स्पीड आपोआप झालेली आहे कमी. हो 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 हो. आजूबाजूला पूर्ण जंगलच आहे इथे. एकदा तर कार घेऊन येताना मला एवढी मोठी लांबलचक घोरपड क्रॉस करताना दिसलेली ह्याच रस्त्याला. आणि इथे बाजूलाच कोकण रेल्वेचा ट्रॅक जातो उजवीकडून. कसला मस्त हायवे झालाय ना हा. म्हणजे महाडपासून पोलादपूरपर्यंत गाडी चालवायला जी मजा येते ना, एक्स्ट्रीम लेवल. सुंदर हायवे बनवलाय हा. तर आता आपण पोचलेलो आहोत महाडला, म्हणजे मेन महाडचं मार्केट अजून बाकी आहे. ज्या महाडच्या केव्स लागतात गांधारपाले, तर गांधारपाले केव्सला आता आपण क्रॉस करणार आहोत. हा आहे महाड सिटीचा फ्लायओव्हर. आणि मी तुम्हाला मगाशी बोलत होतो ना की इकडे CNG पंप येणार आहे. हा बघा महानगर गॅसचा. उजवीकडे ज्या लाईट्स दिसत आहेत त्या गेल्या महाड ST डेपोला, आणि उजवीकडे तुम्हाला CNG पंप येतोय. कसा वाटतो ना व्ह्यू. जरा रिलॅक्स झालो मी पण. येस. तर महाड शहर आता कधी क्रॉस होतं आहे काही कळतच नाही. तर आता आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला, म्हणजे पोलादपूर एंटर करत आहोत. आणि तुमच्या खिशाला जी पहिली फोडणी लागणार आहे मुंबई गोवा हायवेची, ती इकडे लागणार आहे. हा. आणि मी तुम्हाला बोललेलो ना पोलादपूरला खूप गार असतं. जेवढी थंडी मागे नव्हती ना त्याच्या डबल आता मी एक्सपिरियन्स करतोय. हा. मजबूत थंडी आहे बघा. केवढा मोठा टोल नाका बनवलाय वसुली करायला, एवढ्या वर्षांची राहिलेली. हो. मध्ये मध्ये गरम वाटतंय, पण मध्ये मध्ये एकदमच गार वाटतंय. चांदवे बुद्रुक, पार्ले. इकडे पार्ले गाव आहे. तर हा आहे शेलार ढाबा. हे आहे पोलादपूरच्या पहिलं लोहार माळ. आणि इथे दुसरा CNG पंप येणार आहे तुम्हाला, पण त्या साईडला, म्हणजे गोव्यावरून मुंबईकडे जाताना. आणि महाडचा पण तसाच आहे, त्या साईडलाच आहे. तर आता आपण ऑलमोस्ट पोलादपूरला पोहोचत आहोत. अजून 5 किलोमीटर बाकी आहेत. आणि खतरनाक थंडी आहे एकदम. पोलादपूर हे सगळं सावित्री नदीच्या बाजूला वसलेलं आहे आणि जास्त उंचावर नाही आहे, तरीही पोलादपूरला थंडी ही जबरदस्त असते. आणि फायनली आपण पोलादपूरला पोचलेलो आहोत. आता मला घ्यायचं काहीतरी पार्सल, कारण आता घरी एकटाच आहे मी. काहीतरी पार्सल घेऊन जाऊन खायचं आणि झोपायचं. गारटलो आहे फुल. 10 वाजून 10 मिनटं झालीत. आणि बघा पोलादपूरचा नक्षा रात्रीच्या वेळी सगळी कायापलट झालेली आहे. म्हणजे बघा आता एक्झॅक्ट टाईम मी तुम्हाला सांगतो, 10 पण नाही वाजले अजून. 10 वाजायला 10 मिनटं आहेत. तर मला ना आज चायनीज खायचा मूड आहे, तर इथून चायनीज घेतो आणि मस्तपैकी घरी जाऊन फ्रेश होऊन खातो आणि झोपतो. बाहेर एवढी थंडी आहे ना, एवढा कार्टून आलो आहे ना, पण मजा आली राईड करायला.
आपला चायनीजवाला आहे. हा पोलादपूरचा झालेला आहे सबवे खालून. तिकडून सुसाट तुम्ही जाऊ शकता गोव्याकडे. मस्त चायनीज घेतलं आहे आता पार्सल. आणि मी पोलादपूरला आलो की नेहमी इथूनच घेतो चायनीज. चांगला बनवतो हा. आता परत युटर्न मारून त्या साईडला आपलं घर आहे, तर आता फ्लॅटवर जाऊया. आणि आता वेळ झाली तुमचा निरोप पण घ्यायची. तर कसा वाटला तुम्हाला हा प्रवास आणि कशी वाटली ही मोटो व्लॉगिंग? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तेवढं जाऊ नका. सबस्क्राईब केल्याशिवाय खूप जणं जातात. चॅनलला व्ह्यूज भरपूर असतात पण सबस्क्राईब करणारे खूप कमी असतात, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, गुड नाईट.